रामराज्य स्टार टीव्ही न्यूज, आवाज जनतेचा। आजची ब्रेकिंग न्यूज। थाळीनाथ आंदोलनानंतर मानधन जमा, पंचायत समिती समोर 42 ग्रामपंचायत सेवकांचे आंदोलन। ऑक्टोबर व नोव्हेंबर 2024 महिन्यातील मानधन व जिल्हा परिषदेने 3 महिन्यापूर्वी पंचायत समितीच्या खात्यावर 3 महिन्याचा वेतनाचा फरक जमा केला असताना देखील तो सातत्याने मागणी करून देखील दिला जात नसल्याने संतप्त झालेल्या तालुक्यातील 42 ग्रामपंचायतीच्या सेवकांनी मानधन व फरकाचे रक्कम मिळण्यासाठी पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या देत थाळीनाथ आंदोलन सुरू केले। जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत थाळीनाथ सुरूच ठेवण्याचा निर्धार ग्रामपंचायत सेवकांनी केला। या थाळीनादांचा तीव्रता लक्षात घेत गटविकास अधिकाऱ्यांनी तासाभरात मानधन व वेतनातील फरक सेवकांच्या खात्यावर वर्ग केल्यानंतर हे थाळीनाथ आंदोलन थांबवण्यात आले। देवळा तालुक्यातील 42 ग्रामपंचायती असल्याने सेवकांचे ऑक्टोबर व नोव्हेंबर 2024चे मानधन पंचायत समितीतर्फे देण्यात आले नाही। तसेच शासनाने देऊ केलेल्या 19 महिन्याच्या वेतनातील सुरुवातीच्या 3 महिन्याच्या वेतनात देखील फरक जिल्हा परिषदेकडून 3 महिन्यापूर्वी पंचायत समितीच्या खात्यावर जमा करण्यात आला होता, परंतु पंचायत समितीमार्फत व मानधन व वेतनातील फरक ग्रामपंचायत सेवकांच्या खात्यावर वर्ग न करण्यात आल्याने त्यांच्यावर वेतनाअभावी उपासमारीचे संकट ओढावले होते। वेतन व फरकाचे रक्कम मिळावी यासाठी ग्रामपंचायत सेवकातर्फे सातत्याने पाठपुरावा केला जात होता, मात्र याकडे संबंधित विभागाच्या अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने सेवकांमध्ये तीव्र शोषाचे वातावरण पसरले होते। ग्रामपंचायत सेवकांना मानधन व फरकाचे रक्कम तातडीने त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी अशी मागणी राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनतर्फे अध्यक्ष भूषण आहिरे, उपाध्यक्ष पवन देवरे, दीपक सूर्यवंशी, लखन गरुड या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने गटविकास अधिकाऱ्यांना 26 डिसेंबर रोजी निवेदन केली होती। मानधना अभावी ग्रामपंचायत सेवकांच्या कुटुंबियावर उपासमारीचे संकट उडवले होते। त्यांना उत्पन्नाचे दुसरे साधन नसल्याने 1 जानेवारीपर्यंत सदरचे मानधन व वेतनातील फरक सेवकांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावे, अन्यथा ग्रामपंचायत सेवकासह पंचायत समितीसमोर थाळीनाथ आंदोलन चालले जाईल असा इशारा यावेळी देखील देण्यात आला। मात्र 6 दिवस उठणे या निवेदनाचे दखल अधिकाऱ्यांनी न घेतल्याने संताप झालेल्या ग्रामपंचायत सेवकांनी आज दिनांक जिल्हाध्यक्ष बापू मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा सचिव स्वप्नील आहिरे, शिवानंद देवरे, तालुका अध्यक्ष भूषण आहिरे, उपाध्यक्ष पवन देवरे, दीपक सूर्यवंशी, लखन गरुड आदी नेतृत्वाखाली शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात पंचायत समिती कार्यालयात वर धडक थाळीनाथ फेरी काढली व पंचायत समिती कार्यालयाबाहेर ग्रामपंचायत सेवकांनी ठिय्या देत थाळीनाथ आंदोलन सुरू केले। थाळीनादाचा दणदणाट सुरू होताच गटविकास अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांना भेट देऊन आज कुठल्याही परिस्थितीत वेतन व वेतनातील फरक जमा होईल असे तोंडी आश्वासन दिले होते, मात्र जोपर्यंत वेतन व फरकाचे रक्कम खात्यावर जमा होत नाही तोपर्यंत थाळीनाथ सुरूच ठेवण्याचा निर्धार ग्रामपंचायत सेवकांनी केल्याने या थाळीनादाचा तीव्रता लक्षात घेत गटविकास अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालत तासाभरात वेतन ग्रामपंचायत सेवकांच्या खात्यावर जमा केले। वेतन खात्यावर पडतात सेवकांनी हे तळेना आंदोलन थांबवले। गटविकास अधिकाऱ्याचे आभार मानले। या आंदोलनात संदीप बच्छाव, राहुल बुजवा, प्रकाश शिंदे, सतीश आहिरे, पुंडलिक सावंत, निलेश साबळे, संजय सोनवणे, सचिन खरे, वैभव वायर, हितेंद्र बच्छाव, राजाराम पवार, दीपक मोरे, किशोर मोरे, चेतन आहेर, भारत गायकवाड, भास्कर कुवर, दीपक ठाकरे, RMS मोठ्या संख्येने ग्रामपंचायत सेवक सहभागी झाले होते।
ग्रामपंचायत युनियन पंचायत 11 रामराज्य स्टार टीव्ही न्यूज चॅनल आवाज जनतेचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रामराज्य स्टार टीव्ही न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा व शेअर करा.